3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. बदलापुरातील श्रीबीज तस्करीच्या धक्कादायक प्रकारानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. महिलांना पैशांचा आमिष दाखवत त्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या रॅकेटची दखल आता राज्य महिला आयोगानं घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि या गुन्ह्यात सामील असलेल्या IVF आणि सोनोग्राफी केंद्रावर कारवाई करण्याचे आदेश दिले. मुंबई महापालिका रस्ते काँक्रिटीकरणाची कामं या वर्षाच्या अखेरीस पूर्ण करणार आहे. शहरातील सुमारे 73% रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण झालं असून काही रस्ते डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहेत. त्यामुळे लवकरच मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशातल्या 6 शहरांमध्ये इंडिगो नव्यानं विमानसेवा सुरू करणार आहे. त्या 29 मार्चपासून ही सुविधा सुरू होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदाबाद, दीव, गोवा, राजकोट, बेळगाव आणि कोल्हापूर अशा प्रमुख 6 शहरांसाठी नवी मुंबई विमानतळावरून विमानं उड्डाण करतील. पनवेल ते कर्जत दरम्यान उभारण्यात येत असलेलं जलरोधक बोगदे आणि खडीविरहित रेल्वे मार्ग उपनगरीय प्रवासाचा चेहरा मोहरा बदलणार आहे. वावर्ले इथं मुंबईतील सर्वाधिक लांबीचा बोगदा उभारण्यात येतोय. प्रत्येक ठिकाणांना जलदगतीने जोडण्यासाठी रेल्वे मार्ग वाढवण्यात येतोय. मुंबई महापालिका सभागृहात राष्ट्रगीतानंतर आता जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीताची धून घुमणार आहे. शिक्षण समिती अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांनी मांडलेली ऐतिहासिक ठरावाची सूचना महापौरांनी मंजूर केली आहे. मराठी संस्कृती, परंपरा आणि इतिहासाचा गौरव अधोरेखित करणाऱ्या जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीताची धून आता महापालिका सभागृहात घुमणार आहे. भिवंडीमध्ये श्रमजीवी संघटनेनं 14 कातकरी कुटुंबांना घेऊन वीज जोडणी मिळवून देण्यासाठी जोरदार ठिय्या आंदोलन केलंय. या आंदोलनाची दखल घेऊन कंपनीने तत्काळ पोल टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या 14 कुटुंबांना लवकरच वीज मिळणार आहे. नवी मुंबईमधील तुर्भे परिसरातील डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागली होती. या आगीत कचऱ्याचे मोठे ढीग जळाले होते, जळून खाक झाले होते. या आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या घटनास्थळी गाड्या दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली. दारू घोटाळा प्रकरणात दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टानं माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनोज सिसोदिया यांना निर्दोष मुक्त केलंय. या प्रकरणात सीबीआयने एकूण 23 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं होतं. न्यायाधीश जितेंद्र सिंग यांनी या सगळ्यांविरोधात कोणताही पुरावा नसल्यानं त्यांना निर्दोष घोषित केलंय. दिल्ली दारू धोरण प्रकरणात सर्व आरोपांमधून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल निर्दोष मुक्त झालेत. निर्दोष मुक्त झाल्यानंतर केजरीवाल खूप भावनिक झाले. तसंच कुटुंबियांसोबत भेटत त्यांनी भावना व्यक्त केल्यात. तीन मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा.